पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशातील युद्धावर भाष्य केलं। संसदेत त्यांनी खरी परिस्थिती सांगितली। मोदींच्या याच भाषणानंतर भारतीयांची चलबिचल वाढली। सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत असल्याचं मोदींनी ठासून सांगितलं असलं तरी भारतीयांच्या मनात मात्र धडकी भरली। ही धडकी होती पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस बाबतची। कारण हे सगळं संपणार आहे। भारतात खनिज तेलाचे साठे अगदी अत्यल्प आहेत। भारतातील इंधनाची बरीच गरज ही परदेशावर अवलंबून आहे। त्यामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस खरंच संपलाय का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यामुळे बुधवारी दिवसभर जिल्ह्यासह राज्यातील पेट्रोल पंपांवर गर्दी उसळली। अर्थात ही पेट्रोल, डिझेल संपल्याची अफवा आहे असं प्रशासनानं सांगितलं, परंतु तरीही गर्दी होत राहिली। खरंच देशातील इंधन संपलंय का? खरं वास्तव काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। इराण व अमेरिकेत युद्ध सुरू आहे। अमेरिकेने युद्ध थांबविल्याची घोषणा केली असली तरी इराण आता हट्टाला पेटले आहे। इराणच्या नेत्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने युद्ध सुरू ठेवले आहे। याच पार्श्वभूमीवर 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला आवाहन केले आहे। इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिले। यावेळी त्यांनी देशातील जनतेचे हित सुरक्षित राहील असा विश्वास दिला आणि सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करत असल्याचे सांगितले। तसेच या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संयमाने परिस्थितीचा सामना करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खत होर्मुझ समुद्रधुनी मार्गे येतात। युद्धानंतर जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली आहे। त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा फारसा बाधित होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। भारत आपल्या गरजेच्या सुमारे 60% एलपीजी आयात करतो। पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याने सरकारने घरगुती वापराला प्राधान्य दिले असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत। मोदींच्या याच भाषणानंतर देशातील पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या। सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरल्या। पेट्रोल, डिझेल संपल्याच्या चर्चांना उत आलाय। भारतातील तेलसाठ्याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की गेल्या दशकात ऊर्जा सुरक्षिततेसाठी घेतलेली पावले आता अधिक महत्त्वाची ठरत आहेत। भारताने ऊर्जा आयात विविध देशांमधून करण्यास सुरुवात केली आहे। पूर्वी 27 देशांमधून होणारी आयात आता 41 देशांपर्यंत वाढवली आहे। भारताकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन तेलसाठा आहे आणि तो 65 लाखांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच कंपन्यांकडेही वेगळे साठे आहेत। आम्ही विविध देशांशी संपर्कात असून पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। खाडी आणि आसपासच्या समुद्री मार्गावरील सरकारचे बारकाईने लक्ष आहे। जहाजांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तत्पर आहोत। परंतु ते सांगताना मोदींनी आपल्याला कोरोना काळासारखं पुन्हा एकत्र यायचं असं सांगितल्यानंतर इंधनाचा तुटवडा आहे हे स्पष्ट झालं। त्यामुळे राज्यातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या। आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर पेट्रोल, डिझेल हे जीवाश्म इंधन आहे। ते जमिनीखाली मर्यादित स्वरूपात आहे। त्यामुळे ते कधी ना कधी नक्कीच संपणार आहे। नैसर्गिक संसाधने हे पुनर्निर्मित होत नाहीत। त्यामुळे भारतातील इंधनाची गरज ही इतर देशांकडून पूर्ण केली जाते। भारतात देशाला पुरेल एवढे इंधन नक्कीच नाही। त्यामुळे युद्ध सुरू झाल्याने या गोष्टीचा तुटवडा नक्की जाणवू शकतो। इंधनाचा हाच तुटवडा लक्षात घेऊन गेल्या 5 वर्षांपासून भारतात व जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे। सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी दिली आहे। इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, हायड्रोजन इंधन यावर सरकारकडून भर दिला जात आहे। नगर जिल्ह्यातही रस्त्यावर प्रत्येकी 10 वाहनांमागे 1 इलेक्ट्रिक वाहन दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।